नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी छान ग्रेव्ही असलेली दुधी भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे। तर यासाठी मी हा दुधी भोपळा घेतलेला आहे। आता मी याची साल काढून घेत आहे। साल काढून झाल्यानंतर आता मी ही भाजी कट करून घेत आहे। तर सगळ्यात आधी मी दोन्ही साइड त्याच्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता गोल चकतीच्या आकारामध्ये ती मी कापून घेत आहे। तर अशा प्रकारे चकतीच्या आकारात कापून घेतल्यानंतर एक एक चकती घेऊन ती मी आता बारीक कापून घेणार आहे। तर मी आता अशा प्रकारे ही भाजी बारीक कापून घेतलेली आहे। आता मी ही 3 वेळेस पाण्यात धुवून घेणार आहे। आता या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे, ती लो फ्लेमवर ठेवलेली आहे। त्यामध्ये 4 चमचे तेल मी घातलेलं आहे। 1 चमचा मोहरी मी घालत आहे। मोहरी फुटल्यानंतर मी यात चिमूटभर हिंग घालत आहे, सोबत थोडासा कढीपत्ता आणि आता बारीक कट केलेली भाजी मी यामध्ये घालत आहे आणि आता मी ती छान परतून घेणार आहे। परतून घेतल्यानंतर मी त्या भाजीला झाकून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी। त्यामुळे छान वाफ येते आणि ती भाजी छान शिजते। 5 मिनिटानंतर मी यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, हे सगळं मी यात घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा मी छान परतून घेत आहे। साधारण 3 ते 4 मिनिटं मी ते परतून घेत आहे। याच्यानंतर मी 1 कप पाणी यामध्ये ॲड करत आहे आणि अजून 1 कप पाणी मी यामध्ये घालत आहे, म्हणजे 2 कप पाणी मी यामध्ये घालत आहे आणि आता हे व्यवस्थित हलवून घेत आहे। अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर आता मी चवीनुसार मीठ यामध्ये घालत आहे आणि आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे आणि झाकून ठेवत आहे 15 मिनिटासाठी। तर 15 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे। तर यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, 6 लसूण पाकळ्या, अद्रक, हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि सोबत 1 चमचा जिरे मी घालत आहे आणि थोडी कोथिंबीर ती पण मी यामध्ये घालत आहे आणि आता मी हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेलं आहे। 15 मिनिटानंतर भाजीला छान उकळी आलेली आहे आणि आता जे मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण आहे ते मी या भाजीमध्ये घालत आहे आणि चांगल्या प्रकारे ते मिक्स करून घेत आहे। असं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी ही भाजी झाकून ठेवणार आहे 5 मिनिटासाठी। तर 5 मिनिटानंतर भाजी तयार आहे। मस्त ग्रेव्ही असलेली दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे। या भांड्यामध्ये मी ती सर्व करत आहे। वरून थोडी कोथिंबीर, मस्तच दिसते भाजी। तर अशी ग्रेव्ही असलेली दुधी भोपळ्याची भाजी चवीलाही छान लागते। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।